दर्शन होत असते. संत दर्शन या लाभ पद्मनाभ प्रभूला. म्हणून नंदराजा यशोदामया हे संत आहे आणि त्यांच्या माध्यमातून देव अवतरले. म्हणून तिथले सगळे गवळी गोपी सगळी जनता जनार्दन धन्यता मानते, आनंद झालेला. आणि गोपीच्या वेळेतून माता मावल्या अशा वेणीमध्ये फुलाचा गोपर काही फुलं वाटायला काढते. दुर्भागी वाटायला पडलं. काही फुलामध्ये रानकिती पाठवले भगवंतापर्यंत पाहतो. आणि कृष्ण दर्शनासाठी आतुरलेले आहेत सगळे. धोंडीवर धोंडी यायला लागल्या. धोंडी अशा यशोदेच्या मांडीवर भगवंत खेळत आहेत. दयाचा अभिषेक चालू आहे. दुधानं स्नान करतात बाळाला. काय आणि आनंदाने वेड्या झालेल्या गोपी कृष्णाचा जय जयकार करताय. प्रत्येक जण म्हणतात बालकृष्ण भगवान की. आणि यशोदेला आपल्या जवळ बसवलं, मांडीवर घेतलं, कृष्णाला निजविलं. आनंद झालाय. कितीतरी जन्माची पुण्याई या ठिकाणी उदयाला आलेली. जगाच्या मालकाला मांडीवर खेळवण्याचा आनंद किती असेल. आणि ईश्वराची त्या भगवंताची यशोदा एकरूप आहे. म्हणून अभिमानी माणसं लांब राहत असते. माता मावल्यांना अभिमान नाहीये, नम्रता आहे. नम्र झाला होता त्याने कुंडीले अनंता. म्हणून माता मावल्या भगवान कृष्णाचा अवतार झाल्याबरोबर जवळ जाण्याचा योग आला. आणि पुरुषांना बाहेर थांबावं लागलं, कारण अभिमान. म्हणून गर्विष्ठ अभिमानी मीपणा असलेल्या माणसाचं कधीही कल्याण होणार नाही. लांब राहावं लागतं. देव म्हणतो नाही तुला गर्व आहे, लांब असते. म्हणून किती धन असलं धन बरोबर येणार नाही, पण स्वच्छ आणि स्वच्छ मन आपल्या बरोबर येत असतं. येताना येऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. हरी नको अभिमान धरू भयामानता, नको अभिमान धरू भयामानता. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भयामानता, नको अभिमान धरू भयामानता. नको अभिमान धरू What